नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर साहेब गुलाबराव राठोड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वर्गीय नितीन महाविद्यालय पात्री, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA प्रथम वर्ष सेमिस्टर सेकंड पेपर तिसरा मूलभूत राजकीय संकल्पनेची ओळख। विद्यार्थी मित्रांनो, सेमिस्टर दुसऱ्यामध्ये जो आपला तिसरा पेपर आहे राजकीय सिद्धांताची ओळख, या पेपरमधील एक अतिशय महत्त्वाचा जो घटक आहे लोकशाही। आज आपण लोकशाही ही जी संकल्पना आहे, लोकशाही ही जी विचारधारा आहे, याच्यावर आज आपण सविस्तररित्या चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहिती असणं गरजेचं आहे, लोकशाही संकल्पना राजकीय सिद्धांताच्या केंद्रस्थानी असलेली संकल्पना आहे। आज लोकशाही जगात सर्वात प्रसिद्ध अशी राजकीय संकल्पना असून आंतरराष्ट्रीय जगतात अर्ध्याहून अधिक राष्ट्रांनी लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे की नाही। म्हणजे लोकशाही शासन व्यवस्था जी आहे, लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये लोकमताला, जनतेच्या राजकीय सहभागाला, जनतेच्या जाणीव जागृतीला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। आज आपण पाहतो की आज ज्या लोकांना लिहिता वाचता येत नाही, ज्या लोकांना कुठल्याही एखाद्या विचारसरणीचा ज्ञान त्या लोकांना नाही, ते लोकसुद्धा लोकशाही या संकल्पनेविषयी किंवा लोकशाहीवर ते बोलतात। म्हणजे आज तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत लोकशाही ही विचारसरणी जी आहे, ती ही विचारसरणी काय झालेली आहे, पोहोचलेली आहे, त्यांच्यामध्ये त्याचा म्हणजे रुजवण झालेली आहे। म्हणजे आजच्या आधुनिक काळामध्ये लोकशाही ही जी शासन पद्धती आहे, लोकशाही शासन पद्धत हा एक शासनाचा प्रकार नसून एक जीवन जगण्याचा मर्म किंवा एक जीवन पद्धती म्हणूनच आज त्याचा काय केला जातो, उल्लेख केला जातो। आणि जगामध्ये जर आपण बघितलं तर जगामध्ये प्रत्येक राष्ट्र म्हणजे चढावडीने या मतापर्यंत तो येऊन पोहोचतो की आम्ही किती लोकशाहीवादी आहोत, आहे की नाही। म्हणजे आज इतर विचारसरणीपेक्षा जगामध्ये कुठल्या विचारसरणीला महत्त्वाचं स्थान आहे, लोकशाही या विचारसरणीला अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे। आता लोकशाहीचा इतिहास आपण आज आधुनिक काळामध्ये लोकशाहीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे, परंतु आपण जर लोकशाहीचा इतिहास बघितला तर लोकशाहीचा जो इतिहास आहे तो फार प्राचीन आहे। इसवी पूर्व काळामध्ये प्लेटो असेल, सॉक्रेटिस असेल, ॲरिस्टॉटल असेल, यांच्या विचारामध्ये किंवा यांच्या वेगवेगळ्या सिद्धांतामध्ये सुद्धा लोकशाही या विचारसरणीचा काय झालेला आहे, अभ्यास करण्यात आलेला आहे किंवा त्या ग्रीक देशामध्ये लोकशाही या तत्वाचा काय केलेला आहे, पुरस्कार त्या काळामध्ये केलेला आहे। आता आपण याच्यानंतर आपण जर बघितलं तर युरोपीय अनेक देशामध्ये किंवा आपण भारताचा जर प्राचीन इतिहास आपण बघितला तर भारतीय प्राचीन व्यवस्थेमध्ये सुद्धा लोकशाही या तत्वाचा काय करण्यात आलेला आहे, पुरस्कार करण्यात आलेला आपल्याला दिसून येतोय। परंतु जगामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विकास करण्याचा, लोकशाही रुजवण्याचं जर काम कोणी केलं असेल तर इंग्लंड या देशाने केलेलं आहे। म्हणून आज आपण पाहतो की आधुनिक लोकशाहीचा जन्मदाता जर कोण असेल तर जन्मदाता कोण आहे, इंग्लंड आहे। कारण इंग्लंड या देशामध्ये राजेशाही होती आणि म्हणजे स्टूट घराण्याचं राज्यकारभार इंग्लंडमध्ये असताना त्या ठिकाणच्या पार्लमेंटने काय केलेलं आहे, राजेशाहीच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी उठाव केलेला आहे आणि एक प्रकारे राजा आणि पार्लमेंटमध्ये यांच्यामध्ये संघर्ष झाला आणि या संघर्षामध्ये पार्लमेंटचा विजय झाला आणि इंग्लंडमध्ये वेगवेगळे नियम, म्हणजे त्याच्यामध्ये मग बघा 1628 मधला पिटिशन राईट आहे, बिल ऑफ राईट्स आहे, 1215 मधला मॅग्ना कार्टा आहे, असे वेगवेगळे जे काही सनदा आहेत, ह्या सनदा पास करून त्या ठिकाणी काय केलेलं आहे, इंग्लंडमध्ये म्हणजे राजेशाही जी काही पॉवर होती, राजेशाहीचं जी काही
बोलबाला होता तो हळूहळू त्या ठिकाणी कमी होऊन त्या ठिकाणी कुठल्या विचारसरणीला महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे, लोकशाहीला त्या ठिकाणी बळकटी देण्याचं काम केलेलं आहे. म्हणून असं म्हणतात की इंग्लंड हा लोकशाहीचा काय आहे, उद्गाता आहे, जन्मदाता आहे. म्हणून आजच्या म्हणून आज जर आपण पाहतो की लोकशाही या विचारसरणीसाठी अनेक आंदोलने, अनेक उठाव झालेले आहे. फ्रान्समध्ये सुद्धा 14व्या लुईच्या अनियंत्रित राज्यकारभाराचा विरुद्ध फ्रेंच जनतेने उठाव केलेला आहे. हे का नाही, 14व्या लुई म्हणायचा की मी म्हणजेच राज्य, त्याच्या विरोधामध्ये जनतेने उठाव केलेला आहे. अमेरिकेने सुद्धा इंग्लंडच्या जोखडामधून बाहेर पडण्यासाठी त्यासाठी त्यांनी क्रांती केलेली आहे. आणि जे इंग्लंडांचं जी काही राजवट आहे ती झिडकारून त्या ठिकाणी जगामध्ये पहिल्यांदा लिखित संविधानाचा स्वीकार करून लोकशाही या तत्वाचा स्वीकार करण्यात आलेला आहे. आपण जर भारताचा जर आपण विचार केला तर 1947 पर्यंत भारतावर कुणाचं राज्य होतं, इंग्रजांचं राज्य होतं. परंतु भारताने सुद्धा अनेक असे स्वातंत्र्याचे लढे लढून इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव करून भारत काय झालेला आहे, स्वतंत्र झालेला आहे. आणि भारताने सुद्धा कुठल्या शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे, लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. आपण तर आपल्या संविधानामध्ये आपली संविधानाची जी काही उद्देशपत्रिका आहे, प्रस्ताविका आहे, त्याच्यामध्येच आपण लोकशाही तत्वाचा स्वीकार केला आहे. आम्ही भारतीय लोक लोकशाही समाजवाद या तत्वाचा आपण काय केलेला आहे, आपल्या संविधानामध्ये स्वीकार केला. म्हणजे जगामध्ये जर आज आपण बघितलं की सगळ्यात मोठी लोकशाही, मोठ्या लोकशाहीचा देश जर कुठला देश असेल तर कोणता देश आहे, भारत हा देश जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाही प्रणालीचा देश आहे. म्हणजे हे लोकशाही काय आहे, लोकशाहीमध्ये जनतेच्या विचाराला महत्त्व आहे, जनतेच्या सहभागाला महत्त्व आहे, जनतेच्या जाणीव जागृतीला महत्त्व आहे. लोकशाही या विचार प्रणालीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या तत्वावर जर कुठली विचारसरणी आधारित असेल तर ती लोकशाही विचारसरणी आहे. लोकशाहीमध्ये जनकल्याणाला महत्त्व आहे, लोकशाहीमध्ये जनसहभागाला महत्त्व आहे. म्हणून आज आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीला जर सक्सेस करायचं असेल, लोकशाहीला जर यशस्वी करायचं असेल तर राजकीय लोकशाहीबरोबर सामाजिक लोकशाहीची गरज आहे. ठीक नाही, समाजामध्ये जी जातीवाद आहे, जातीभेद आहे, धर्मभेद आहे, वंशभेद आहे किंवा आर्थिक जी विषमता आहे ती दूर झाली पाहिजे. समानतेच्या तत्वाला, कायद्याच्या राज्याला लोकशाहीमध्ये महत्त्व असणं गरजेचं आहे. म्हणजे जोपर्यंत या तत्वाचा आपण स्वीकार करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विकास होणार नाही. अशा प्रकारे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये त्याच्या भाषणामध्ये त्यांनी लोकशाहीच्या यशाच्या गमकाविषयी त्यांनी आपल्या विचाराची मांडणी केली. म्हणून मित्रांनो, लोकशाही शासन प्रकार जो आहे, ज्या अनेक शासन प्रकार आहेत जगामधील शासन प्रकार आहे किंवा जगामधील ज्या विचारसरणी आहेत त्या सगळ्यापेक्षा जर श्रेष्ठ विचारसरणी, सगळ्यात श्रेष्ठ शासन प्रकार जर कुठला असेल तर तो शासन प्रकार कोणता आहे, लोकशाही हा शासन प्रकार आहे. आता लोकशाही हा जो शासन प्रकार आहे किंवा लोकशाही ही जी विचारसरणी आहे तर ही आज जवळपास जगामधील 192 देश आहेत. तर 192 देशापैकी जवळपास 140 देशामध्ये लोकशाही या विचारसरणीचा काय केलेला आहे, स्वीकार करण्यात आलेला आहे. आणि म्हणून या विचारसरणीचा आवाका जो आहे फार मोठा आहे. लोकशाही या विचारसरणीवर वेगवेगळ्या विचारवंतांनी आपली वेगवेगळी मतं मांडलेली आहे. म्हणून या विचारसरणीची निश्चित अशी व्याख्या करणे कठीण आहे. परंतु काही विचारवंतांनी किंवा लोकशाहीचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला काही विचारवंतांनी ज्या लोकशाहीच्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्या आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. अब्राहम लिंकन जे अमेरिकेचे राष्ट्रपती होते त्यांनी लोकशाहीची फार एक महत्त्वपूर्ण व्याख्या, जी सर्वसामान्य व्याख्या झालेली आहे. काय म्हणतात अब्राहम लिंकन लोकशाहीविषयी? लोकांसाठी लोकांच्या मार्फत चालवलेले शासन म्हणजे लोकशाही. साधी व्याख्या आहे. लोकांसाठी आणि लोकांच्या मार्फत चालवलेले शासन म्हणजे काय?
लोकशाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी समर्पक अशी लोकशाहीची व्याख्या केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, रक्ताचा एक थेंबही न सांडता सामाजिक, आर्थिक आणि शासन व्यवस्थेमध्ये ज्यावेळेस परिवर्तन होतो त्या शासन प्रकाराला काय म्हणतात? लोकशाही शासन असे म्हणतात. प्रोफेसर सिली हा विचारवंत आहे, त्यांनी एक लोकशाहीची व्याख्या केलेली आहे. लोकशाही हा प्रत्येकाचा सहभाग असणारा शासन प्रकार आहे. बघा, म्हणजे अशा प्रकारे लोकशाहीच्या व्याख्या, लोकशाहीचा अर्थ आपल्याला समजून घेण्यासाठी लोकशाही हे ग्रीक शब्दापासून डेमोस आणि क्रिटिया आहे की नाही, याच्यापासून हा शब्द लोकशाही हा शब्द तयार झालेला आहे. आपण बघतो की म्हणजे ह्या गोष्टी पण आप लक्षात आलो की लोकशाही आज केवळ हा शासन प्रकार नसून ती एक जीवन पद्धत आहे. जीवन जगण्याचा मर्म आहे, मार्ग आहे, कल्याणाचा मार्ग आहे, व्यक्ती विकासाचा मार्ग आहे. आणि म्हणून लोकशाहीचे काही प्रकार पाडण्यात आलेले आहेत. काही लोकशाहीचे काही प्रकार आहेत. साधारणतः आपण जर बघितलं, लोकशाहीचे 2 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत लोकशाहीचे? 2 प्रकार आहेत. एक प्रत्यक्ष लोकशाही आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष लोकशाही. आता प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय? आता हा आधुनिक प्रकार नाही किंवा आजच्या काळामध्ये प्रत्यक्ष लोकशाही नाही. काही देशामध्ये आहे. ज्या शासन प्रकारामध्ये प्रत्यक्ष लोक सहभागी होतात, आहे की नाही, विधिमंडळामध्ये असेल, राज्यकारभारामध्ये असेल, प्रत्यक्ष लोक सहभागी होतात, तो जो शासन प्रकार आहे त्या शासन प्रकाराला काय म्हणतात? प्रत्यक्ष लोकशाही. हे प्राचीन काळामध्ये ग्रीक देशामध्ये तिथं विधिमंडळामध्ये प्रत्यक्ष जनतेचा सहभाग असा, कारण त्यावेळेस लोकसंख्या कमी होती. आज काही देशामध्ये, स्वित्झर्लंडमध्ये प्रत्यक्ष लोकशाही आहे. हा पहिला प्रकार आहे प्रत्यक्ष लोकशाहीचा, डायरेक्ट डेमोक्रेसी. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे अप्रत्यक्ष लोकशाही. म्हणजे आजच्या आधुनिक काळामधला जो प्रकार अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजे आपण स्वतः राज्यकारभारामध्ये किंवा विधिमंडळामध्ये सहभागी होत नाही, तर आपण आपल्या वतीने आपले प्रतिनिधी पाठवितो. आपण काय करतो? विधिमंडळामध्ये, कायदेमंडळामध्ये आपल्या वतीने शासन कारभारामध्ये आपण काय करतो? प्रतिनिधी पाठवितो. या शासन प्रकाराला किंवा या विचारसरणीला काय म्हणतात? अप्रत्यक्ष लोकशाही असे म्हणतात. हे 2 प्रकार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना विचारधारा फार मोठी आहे. आपल्याला मोजक्या वेळेमध्ये हा भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे. लोकशाहीचं गमक किंवा लोकशाही प्रणाली आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्याला लोकशाहीची वैशिष्ट्ये समजून घेणं गरजेचं आहे. लोकशाहीची काय तत्वे आहेत? पहिलं तत्व आहे अंतिम निर्णय घेण्याची सत्ता जनतेकडे. लोकशाहीचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे? अंतिम निर्णय घेण्याची सत्ता जी आहे ती कुणाकडे आहे? जनतेकडे आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये लोकशाहीचा जर मालक कोण असेल, लोकशाहीमध्ये जर सर्वश्रेष्ठ स्थान जर कुणालाकडे असेल तर हे लोकांना स्थान आहे. अंतिम निर्णय घेण्याचा, सरकारमध्ये कुणाला पाठवायचं आणि कुणाला पाठवायचं नाही, कुणाला घरी बसवायचं, आहे की नाही, हे कुणाकडे आहे? हे जनतेकडे आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थाने मालक जर कोण आहे शासनाचा, तर कोण मालक आहे? जनता ही मालक आहे. म्हणून अंतिम निर्णय घेण्याची सत्ता कोणाकडे आहे? जनतेकडे आहे. हे लोकशाहीचं पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे मुक्त आणि सार्वत्रिक निवडणुका. काय आहे? मुक्त आणि, कारण आपल्याला माहीत, आपण बघितलंय की आपण डायरेक्ट आपण काय करतो? आपण राज्यकारभारामध्ये किंवा विधिमंडळामध्ये आपण सहभागी होतो का? नाही होत. आपण निवडणुकीच्या माध्यमातून, आहे की नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की भारतामध्ये 25 जानेवारी 1950ला निवडणूक आयोगाचं गठन करण्यात आलेलं आहे. आपण 25 जानेवारी हा मताधिकार दिन आपण साजरा करतो. आणि निवडणूक आयोगावर काय आहे? स्वच्छ आणि पारदर्शी वातावरणामध्ये निवडणूक घेण्याची जबाबदारी आहे. म्हणजे ह्या लोकशाहीमध्ये स्वच्छ आणि पारदर्शी मुक्त वातावरणामध्ये काय होतात? निवडणुका होतात. जे 18 वर्षापुढील जे नागरिक असतात ते नागरिक काय करतात? सहभागी होतात मतदान प्रक्रियेमध्ये
आणि ते काय करतात, त्यांच्या वतीने ते प्रतिनिधी निवडून देतात. हे लोकशाहीचं फार महत्त्वाचं गमक आणि वैशिष्ट्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, तिसरं वैशिष्ट्य आहे सार्वत्रिक प्रौढमताधिकार, आहे की नाही. म्हणजे विधिनियमाने कायद्याद्वारे ठरवून दिलेलं आहे की ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आता आपल्या भारतामध्ये, त्यांना मतदानाचा अधिकार आहे. आणि देशामध्ये प्रत्येक मताचं मूल्य हे सारखं आहे. चाहे अरबोपती असेल किंवा मोठ्यातला मोठा पदाधिकारी असेल, त्याचं आणि सर्वसामान्य स्त्री पुरुषांच्या मताचं मूल्य काय आहे, सारखं आहे. मताची किंमत सारखी आहे. हे लोकशाहीमधलं फार महत्त्वाचं गमक आहे. आता आपण बघितलं की पहिल्या काळामध्ये जे सगळ्या लोकांना मताधिकार नव्हता, महिलांना मतदान नव्हतं. महिलांच्या मताधिकारासाठी फार मोठी लढाई लढावी लागली इंग्लंडमध्ये. भारत स्वातंत्र्य होत होता त्यावेळेस सुद्धा काही लोकांनी चर्चा सुरू केली होती की बाबा गरीब लोकाला किंवा जे काही अशिक्षित लोक आहेत त्यांना मतदान अधिकार देऊ नये. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी मताधिकारासाठी फार मोठी लढाई लढलेली आहे. आणि सगळ्या लोकांना, स्त्री असेल, पुरुष असेल, गोर असेल, गरीब असेल, निर्धन असेल, या प्रत्येकांना मताधिकार देण्याचं काम, संविधानामध्ये देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. म्हणून लोकशाहीमध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकार हे फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, लोकशाहीचं आणखी एक गमक वैशिष्ट्य जर बघितलं आपण तर सत्तेचं विकेंद्रीकरण आहे की नाही. सत्ता केंद्रीकरण हे घातक आहे. आणि म्हणून लोकशाही यशस्वीसाठी किंवा लोकशाहीसाठी काय असणं गरजेचं आहे, सत्तेचं विकेंद्रीकरण होणं गरजेचं आहे. म्हणून आपण बघतो की आपल्या संविधानामध्ये विशिष्ट अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी भाग 4 मध्ये 36 ते 51 कलमामध्ये मार्गदर्शक तत्वाचा समावेश करून राज्यकर्त्यांना सुचवलं होतं की बाबा तुम्ही सत्तेचं विकेंद्रीकरण करा, स्थानिक पातळीवरच्या लोकांना राजकारणामध्ये सहभागी करून घ्या. आणि या अनुषंगानेच भारतामध्ये 1993 मध्ये 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती करून आज आपण पाहतो की सत्तेचं विकेंद्रीकरण करून स्थानिक आणि शहरी प्रशासनाकडे अधिकार देण्यात आलेले आहे. आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये 2011 मध्ये 50% आरक्षण महिलांना देऊन सत्तेचं काय करण्यात आलेलं आहे, विकेंद्रीकरण करण्यात आलेलं आहे. लोकांना सत्तेची फळे चाखता आली पाहिजे. सत्तेमधून लोकांचं नेतृत्व विकसित झाले पाहिजे. तेव्हाच काय होईल, लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. म्हणून लोकशाहीच्या वैशिष्ट्यामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण हा एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे व्यापक राजकीय सहभाग. लोकशाही शासन व्यवस्था ही यशस्वी होण्यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. राजकीय जाणीव जागृती लोकांमध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस अधिक लोक राजकारणामध्ये सहभागी होतील, मतदान प्रक्रिया असेल, निवडणूक प्रक्रिया असेल, चर्चा विनिमय असेल किंवा जर सत्तेमध्ये नसेल तर राजकारणामधील लोकांवर नियंत्रण आणि सहकार्य याची सुद्धा काय आहे, लोकशाहीमध्ये फार गरजेचं आहे. नुसतं समर्थन देऊन चालणार नाही. जर राज्यकर्ते लोक जर व्यवस्थितरित्या कारभार करत नसेल, चुकीच्या पद्धतीने कारभार करत असेल तर त्याच्या विरोधामध्ये टीका टिप्पणी करण्याचा सुद्धा लोकशाहीमध्ये अधिकार आहे. त्यांना सुद्धा प्रश्न विचारण्याचा अधिकार लोकांमध्ये आहे. म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने लोकांचा सहभाग लोकशाहीमध्ये फार आवश्यक आहे. आणि जोपर्यंत लोकांचा राजकीय सहभाग असणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विकास होणार नाही. म्हणून लोकशाहीच्या वैशिष्ट्यामध्ये सहभागाला सुद्धा काय, सहभाग, जाणीव जागृती
हे फार महत्त्वाचे लोकशाहीची तत्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर आपण काही लोकशाहीचे गुण आणि दोष याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. मी फक्त काही मुद्दे तुम्हाला सांगणार आहेत लोकशाहीचे गुण आणि दोष. बघा, पहिला गुण आहे हितसंबंधाचे रक्षण करणे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वाला लोकशाहीमध्ये महत्त्व आहे. हे गुण आहे. जनशक्ती श्रेष्ठ शक्ती. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की लोकशाही विचारसरणीमध्ये सर्वश्रेष्ठ स्थान जर कुणाला असेल तर कुणाला स्थान आहे, जनतेला सर्वश्रेष्ठ स्थान आहे. हे फार महत्त्वाचा गुण आहे. राजकीय प्रशिक्षण म्हणजे ही आयडिओलॉजी अशी आहे, ही विचारधारा अशी आहे, हा शासन प्रकार असा आहे की या शासन प्रकारामध्ये लोकांना राजकीय शिक्षण दिलं जातं. निवडणुकीच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून लोकांमध्ये जाणीव जागृती करण्याचं काम जर कुठल्या विचारसरणीमध्ये होत असेल तर ते लोकशाहीमध्ये होत आहे. कल्याणकारी भूमिका म्हणजे ही जी विचारसरणी आहे ही जनकल्याणाची भूमिका घेणारी विचारसरणी आहे. लोकहित याच्यामध्ये समावलेला आहे. हा फार महत्त्वाचा गुण लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये. लोकशाही शासनाचा आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे शांतता आणि सुरक्षितता. हे की नाही, म्हणजे जोपर्यंत इथं शांतता आणि सुरक्षितता राहणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही यशस्वी होणार नाही. म्हणून शांतता, समंजसपणा, बंधुभाव हा लोकशाही विचारसरणीचा काय आहे, फार महत्त्वाचा गुण आहे. विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू असतात. कितीही एखादी विचारसरणी चांगली असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात काय असतात, दोष असतात. तसाच लोकशाही विचारसरणीमध्ये सुद्धा काय आहे, काही दोष आहे. पहिला दोष आहे अकार्यक्षमता. आहे की नाही, म्हणजे या विचारसरणीमध्ये अनेक लोकांचा सहभाग असल्यामुळं निवडणुकीमध्ये उभं राहण्यासाठी, शासन प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी खास अशी नियमावली या ठिकाणी तयार करण्यात आलेली नाही. म्हणजे या ठिकाणी या निवडणुकीच्या धामाधुमीमध्ये अशिक्षित माणसंसुद्धा, दबंग माणसंसुद्धा, ज्यांच्याकडं साम दाम दंड आहे असे माणसंसुद्धा या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये निवडून जाऊ शकतात. आणि निवडून गेलेले लोक हे शिक्षित प्रशिक्षित असतील याची जाणीव, याची खऱ्या अर्थाने म्हणजे शाश्वती नसल्यामुळे अकार्यक्षमता हा या विचारसरणीचा, लोकशाहीचा फार मोठा दोष आहे. दुसरा दोष आहे संत कारभार. म्हणजे जी तडकाफडकी निर्णय घ्यावे लागतात शासन प्रक्रियेमध्ये, इथं निर्णय घेतले जात नाही. म्हणजे चर्चा करून, विरोधाभास, संत गतीने निर्णय घेणारी हा शासन प्रकार आहे. हा दोष आहे. तिसरा आहे खर्चिक पद्धत आहे. हे की नाही, संत गतीने कारभार होत असल्यामुळं किंवा अनेक प्रोसेसमधून निर्णय घेतले जात असल्यामुळं या शासन प्रकाराचा दोष म्हणजे खर्चिक शासन पद्धत आहे, असंही या ठिकाणी त्याच्यावर टीका टिप्पणी केली जाते. बहुसंख्यकांची हुकुमशाही. हे की नाही, निवडणुकीच्या माध्यमातून जे सत्तेमध्ये सहभागी होतात, ज्यांच्याकडे सत्ता येते, ते लोक विरोधी पक्षाला किंवा विरोधी गटाला त्या ठिकाणी ते किंमत देत नाही. आणि एक प्रकारे या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये बहुसंख्यकांची काय होते, एक प्रकारची हुकुमशाही निर्माण होते. हाही फार मोठा दोष या विचारसरणीची आहे. आणखी महत्त्वाचा दोष म्हणजे जनतेची फसवणूक. सगळ्यात जास्त जर फसवणूक कुठल्या विचारसरणीमध्ये होतं, जनतेची फसवणूक होते. या विचारसरणीमध्ये तत्व आणि व्यवहार याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. निवडणुकीच्या काळामध्ये हम का करेंगे, तम का करेंगे, ये देंगे, वो देंगे अशा प्रकारच्या भाषणे करतात. परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष शासन कारभारामध्ये येतात त्यावेळेस जनतेला दिलेली जी आश्वासने आहेत ती आश्वासने पाळली जात नाही. म्हणून या विचारसरणीमधला एक फार महत्त्वाचा दोष म्हणजे काय आहे, जनतेची फसवणूक केली जाते. हाही एक अतिशय महत्त्वाचा दोष या विचारसरणीचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची हा आपला भाग आहे. आणि या विचारसरणीमध्ये, शासन प्रकारामध्ये आपण लोकशाहीचा अर्थ, व्याख्या, लोकशाहीचे प्रकार, वैशिष्ट्ये आणि लोकशाहीचे गुणदोष एकंदरीत या घटकावर आपण चर्चा केलेली आहे. अतिशय महत्त्वाचा हा आपल्या पेपरमधला भाग आहे. आपण वेळोवेळी
व्हिडिओ आपण बघून आपण या घटकाची आपण तयारी करावी अशी मी आपणास या ठिकाणी नम्र विनंती करतो. थांबतो या ठिकाणी. धन्यवाद.